आजची घटना आहे 28 वर्षीय काजलची, जी 2 लहान मुलींची आई होती. सांगली शहरातील शांत साध्या शांतीनगर परिसरात ती नवरा प्रशांत व आपल्या मुलींसोबत राहत होती. पण 28 सप्टेंबर 2025 रविवारी सकाळी असं काही तिच्यासोबत घडलं की संपूर्ण शहर हादरून गेलं. काजल प्रशांत येडके, वय फक्त 28, 2 लहान मुलींची आई, मोल मजुरी करून संसार चालवणाऱ्या प्रशांत येडकेची ती बायको. अगदी सर्वसाधारण सामान्य कुटुंब, साधा संसार, आनंदी आयुष्य जगणारं हे जोडपं आहे असंच सगळ्यांना बाहेर वाटायचं. मागील काही वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. लग्न झाल्यापासून ते 2 लहान मुली होईपर्यंत त्यांच्यात सगळं काही सुरळीत होतं. पण काजल जरी साधी असली तरी दिसायला खूप सुंदर आणि देखणी होती. 2 मुलींची आई ती वाटत नव्हती. तिचं बाहेर कोणाशी बोलणं, बसणं, गप्पा मारणं प्रशांतला आवडत नव्हतं. काही कामानिमित्ताने जरी ती कोणाशी बोलली तरी प्रशांत रागवायचा आणि म्हणूनच काजल आणि प्रशांत यांच्यात काही दिवसांपासून भांडणं सुरू झालं. नवरा प्रशांत काजलच्या चरित्रावर संशय घेऊ लागला. त्याच्या मनात फक्त काजलविषयी संशय फिरायचा आणि त्यामुळेच दोघांमध्येही सतत वाद व्हायचे. बायको काजलनं कितीही चांगलं राहण्याचा प्रयत्न केला पण तसे नाही म्हणाली तरीही तिचा नवरा प्रशांत तिच्यावर विश्वास ठेवायचा नाही. त्यामुळेच त्यांच्या घरात काही महिन्यांपासूनच तणाव, संशय आणि अविश्वासाचे जाळे घट्ट होत चालले होते. काही दिवसांपासून सतत त्या दोघांमध्येही भांडणं व्हायचे. ते भांडणं इतके वाढायचे की कधी कधी काजल रागाने माहेरी जायची. नवरा प्रशांत पुन्हा बायकोच्या माहेरी जाऊन तिला समजावून आपल्या घरी घेऊन यायचा. पण पुन्हा संशय घेणं त्याचं सुरू व्हायचं आणि हे मात्र काजलला सहन होत नव्हतं. अनेकदा त्या दोघांमध्ये इतके भांडणं झाले की थेट त्यांना पोलीस स्टेशन गाठावं लागलं. पोलिसांनी कितीतरी वेळा त्या दोघांनाही समजावलं, असे वागू नका, तुम्हाला मुली आहेत, त्यांचा तरी विचार करा, एकत्र राहा. तेवढ्यापुरती ते पोलिसांचं ऐकतही असे. पण घरात परत गेल्यावर वादाचे ज्वालामुखी पुन्हा धगधगू लागत. कारण प्रशांतच्या मनात काजलच्या चरित्राविषयी संशय खोलवर घर करून बसला होता. त्यामुळे रागाने काजल म्हणत असे, मी हे घर सोडून जाणार आहे. मला असा संसार नको जिथे नवऱ्याचा बायकोवर विश्वासच नाही. आणि याच वाक्याने प्रशांतचा राग पेटत असे. काही दिवसांपूर्वी ती रागानेच घर सोडून गेली. बायको बेपत्ता असल्याची तक्रार त्यानं पोलीस स्टेशनमध्ये केली आणि पोलिसांनी 2च दिवसात तिला शोधून आणले. पण दिवसेंदिवस त्यांची भांडणे वाढतच गेली आणि सततच्या या भांडणांमुळे कंटाळून काजल आपल्या माहेरी मलकापूर येथे कायमचं राहायला निघून आली. प्रशांत तिला परत आणण्यासाठी वारंवार तिथे जात असे. कधी शांतपणे, कधी रागाने, कधी मुलींची आठवण दाखवून तो तिला पुन्हा घरी घेऊन येत असे. याही वेळी काजल रागाने जेव्हा गेली तेव्हा काही दिवसांनी प्रशांत पुन्हा तिला घ्यायला गेला. पुन्हा माझ्याकडून असे होणार नाही, यावेळी मला माफ कर म्हणाला. तिला अजिबात त्याच्यासोबत जाण्याची इच्छा नव्हती. पण आपल्या मुलींसाठी, आपल्या संसारासाठी तिने एक चान्स आपल्या नात्याला द्यायचं ठरवलं. त्याने देखील तिला समजावून आपल्या घरी आणलं. त्या दिवशी दोघांनी एकत्र बसून खूप जास्त गप्पा मारल्या. त्यांच्या 2 लहान मुली झोपलेल्या निरागस चेहऱ्याकडे पाहून दोघांनीही मनात शेवटचा एक निर्णय घेतला. इथून पुढे आपण भांडण करायचं नाही, नव्याने संसार सुरू करायचा. पण जशी सकाळ उगवली आणि त्याच्यासोबतच पुन्हा वादही उगवला. मीच चुकले, यायलाच नको हवं होतं. आता बघेल, नाहीतर पुन्हा घर सोडून निघून जाणार, ती रागानेच नवऱ्याला म्हणाली. रविवारचा तो दिवस, सकाळी 11ची वेळ. काजल घरातील कामे आटपून थकून झोपी गेली. नवरा प्रशांत घराबाहेर गेला होता. पण त्याच्या मनात मात्र संशयाचे विष धावत होते. ती माझ्याबरोबर खरंच राहणार नाही का? ती पुन्हा घर सोडून जाणार नाही ना? खरंच तिचा कोणाशी संबंध नसेल ना? की विवाहबाह्य संबंध तिचेही सुरूच आहेत? संशय म्हणजे ज्योत, एकदा मनात उतरला की घर जाळून टाकतो. विचार करतच रागाच्या व संशयाच्या भरात नवरा प्रशांत पुन्हा घरी दाखल झाला. घरात शांतता होती. 2ही मुली खेळत होत्या आणि काजल खोलीत गाढ झोपलेली, थकलेली, निशंक. संसाराला एक चान्स देऊ म्हणून ती पुन्हा घरी आली होती आणि अगदी निस्वार्थपणे तिथे झोपली होती. पण तिला तसं बघून प्रशांतने आत ठेवलेले धारदार हत्यार हातात घेतलं. तो काही क्षण थांबला, तिच्याकडे बघत राहिला.
पण डोक्यात विचारांचा भडका उडालेला होता त्याच्या. आपल्या बायकोचे बाहेर अनैतिक संबंध आहेत, म्हणूनच ती प्रेमाने माझ्यासोबत आता वागत नाही, बोलत नाही, राहत नाही. तिच्या चरित्रावरील संशयावरून क्षणभरात त्याने झोपलेल्या काजलच्या गळ्यावर सलग 4-5 वार केले. आजूबाजूला रक्ताचा फवारा उडवला आणि काही क्षणात काजलचा अंत झाला. 2 मुलींच्या डोळ्यांत हे सगळं बघून अचानक भीती दाटली. घरात मृत शांतता पसरली. क्षणभर तरी प्रशांतला स्वतःच प्रतिबिंब ओळखूही येत नव्हतं. अत्यंत शांत, साधा, मेहनती माणूस होता तो, पण संशयाने त्याला राक्षस बनवलं होतं. आपल्या बायकोची हत्या केल्यानंतर प्रशांतने आपल्या मुलींना शांतपणे उचललं आणि थोड्याच अंतरावर राहणाऱ्या आपल्या आईकडे सोपवलं. आई, काजलला संपवलं, एवढंच सांगून तो सांगली शहर पोलीस ठाण्याकडे निघाला. पोलीस ठाण्यात पोहोचताच तो म्हणाला, मी माझ्या बायकोचा खून केला आहे. त्याचं बोलणं ऐकून तेथील अधिकारी स्तब्ध झाले. ताबडतोब पोलीस घटनास्थळी पोहोचले. घराच्या बाहेर, आतून कडी, आत रक्ताच्या सरी, मृत काजल आणि थरथरणाऱ्या 2 मुलींची खेळणी तशीच पडलेली. पंचनामा पूर्ण करून काजलचा मृतदेह सांगली सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आला. परिसरात एकच खळबळ माजली. लोकांच्या तोंडावर एकच प्रश्न, प्रशांतने असं का केलं? आता त्याच्या दोन्हीही मुलींचं काय? त्यांच्यावर लगेचच दुःखाचा आघात झाला. त्यांची आई कायमची त्यांना सोडून देवाघरी गेली. वडील तुरुंगात गेले. त्यातली त्यात त्या दोन्हीही मुलींमधील एक मुलगी नेहमीच आजारी. असे विचार करत संपूर्ण शांतीनगर हादरून गेलं. एका घरानेच नव्हे तर 2 निष्पाप जीवांनीही आयुष्यभराची पोकळी गाठली. दुसऱ्याच दिवशी न्यायालयाने प्रशांतला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कोठडीत बसलेला प्रशांत फक्त एकच वाक्य म्हणत होता, माझ्या मनात बायकोवर संशय होता, म्हणूनच मी हे केलं. पण त्याला हे समजलं नाही की त्यात हरवलं फक्त त्यांच्याच मुलींचं आयुष्य. मित्र आणि मैत्रिणींनो, संशय हा नात्याचा शत्रू आहे. तो एकदा मनात घर करून बसला की तो सत्य असत्याचा विचार करत नाही, थेट सर्व काही नष्ट करून टाकतो. कौटुंबिक वाद, मनातील राग, संशय हे जर वेळेत बोलून मार्ग काढून मिटवले नाहीत तर त्याचा शेवट अशाच दुःखद अंतात होत असतो. एका संशयाने काजलचा जीव गेला. एका क्षणाच्या चुकामुळे 2 मुली आयुष्यभरासाठी अनाथ झाल्या आणि एक गरीब मेहनती नवरा आज संशयामुळेच गुन्हेगार बनून तुरुंगात सडत आहे. पण मित्रांनो, या घटनेतून आपण एकच शिकावं, नातं टिकवायचं असेल तर आपल्या नात्यात संवाद हवा, विश्वास हवा, संशय अजिबात नाही. बाकी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत सतर्क राहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.